मी असं म्हटलं की आपण तिला आधी भेटू, मग आपण बघू पुढे काय करायचं. त्या मुलीचं असं म्हणणं होतं की मला मी सध्याने मी पैसे घेऊन व्यवस्थित आले, मी जॉब करते, मी जॉब केलेला आहे, मी तिथून जॉब सोडू शकते, मला काही कुठे एनजीओ आणि असं सगळं करायचं नाही, मला फक्त एवढीच भीती आहे की मला मारून टाकतील जातं. त्यांनी तिला म्हटलं सुरक्षित, पण ते मला ट्रेस करत असेल कदाचित. मी म्हटलं सुरक्षितची भीती असेल तर पोलीस कंप्लेंट कर. ती म्हणजे पोलीस कंप्लेंट केली तर तिकडनं लगेच कोणीतरी पोलिसांना ते कळवतील ना की तुमच्या वेळेला कंप्लेंट केलं ते सासरे येतील आणि ते पॉलिटिकल दबाव निर्माण करतील आणि हे सगळं होईल, मला ते करायचं नाही. मग मी आयोगट परिक्रमा त्यांच्याशी बोलले, त्यांच्याकडे तिला घेऊन गेले. ती परिक्रमा काय करते ह्या केसमध्ये, त्यांना पोलीस कंप्लेंट करायची नाही. त्यांनी सांगितलं की वन स्टॉप सखी सेंटरला मुंढ्याला जे गव्हर्नमेंटचं महिला बाल कल्याण विभागाचं शेल्टर होम आहे, सेफ होम आहे महिलांसाठी, तिथे तिला कंप्लेंट करायला. मी तिच्यासोबत गेले, तिची कंप्लेंट रजिस्टर केली, त्याच्यानंतर ती निघून गेली. त्याच्यानंतर कदाचित तिला ते माहित होतं स्ट्रेस होत आहे, फोन वगैरे, तिने नंबर वगैरे बदलला आणि आमचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही. अशा खूप महिला आहेत आणि आपण त्यांना काहीतरी छोटीशी मदत करतो आणि ते संपून जातो विषय आमच्यासाठी. 3-4 दिवसापूर्वी कधीतरी तिचा मला नवीन नंबरवरून फोन आला आणि ती म्हटली की दीदी मी झाली आहे सेटल पुण्यात, पण मी कोथरूडला एक क्लास लावते, तर मी एका पीजी मध्ये जाणार आहे राहायला, मी ऍडमिशन घेतलंय, पण मला फक्त एखाद्या दिवसापुरती आजच्या रात्रीपुरती राहायची व्यवस्था होईल का, कारण की मला दुसरीकडे नाही आज जागा. तर मग मी यांना कॉल केला, ह्या दोन्ही एका रूमला, की म्हटलं तुमच्याकडे व्यवस्था होईल करायची तिची एका रात्रीसाठी. तर ती म्हटल्या होईल, येऊ दे, काही हरकत नाही. ती रात्री 10-1 वाजता त्यांच्या रूमवर गेली. त्यांना पण तिने सांगितलं की तुम्हाला सांगू नका प्लीज, कारण की ते मला सतत स्ट्रेस करतायत आणि जर त्यांना मी सापडले तर ते मला घेऊन जातील आणि कदाचित मारतील, पण नाही ट्रॅक करतायत. तर एक तर मला मारतील किंवा मी तरी आत्महत्या करेल. प्लीज आजच्या दिवस सांगू नका, माझी उद्या निघून जाईल. ती रात्रभर तिथे राहिली, दुसऱ्या दिवशी 12-12:30 काहीतरी तिची बॅग घेऊन निघून गेली. 31 तारखेचा तेवढा मुद्दा होता. 31 त्या दिवशी ती गेल्यानंतर 1-1.5 तासाने यांच्या रूममध्ये सिव्हिल ड्रेसमधले जे पोलीस येते त्यांना माहित पण नव्हतं लोक आले. त्याच्या आधी ही जी धानोळीला राहते तिच्या रूमवर ते गेले होते. ती रूमवर नव्हती म्हणून तिच्या घरी मालकाला सर त्यांनी गाडीत टाकलं आणि तिच्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेले, ऑफिसच्या ठिकाणी. ती एका शाळेत काम करते, त्या शाळेतून सगळ्या स्टाफ समोर तिला उचललं घेऊन येणाऱ्यासारखं आणि तिला सांगितलं सांग ती मुलगी कुठे. मग तिने सांगितलं की आमचा कॉन्टॅक्ट नाहीये, पण कालच ती माझ्या मैत्रिणीच्या रूमवर आली, तुम्हाला तिने घेऊन जाते. ती होती तिथे काल रात्री. त्यांनी तिला मोबाईल काढला ना, कॉन्टॅक्ट पण करून दिला नाही. मग हे डायरेक्ट यांच्या रूमवर धडकलं. हा असा मुद्दा आहे. आता इथून सर खरी केस सुरू होती. ते आले रूममध्ये, 4-5 पुरुष पोलीस होते सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्यांना ही तर ट्रॉमात होती, ही घाबरलेली होती. पोलीस गाडीतून आली होती, बोलत होते, महिला होते, एकच महिला होती. हे सगळे पोलीस घरात घुसले, पुरुष संभाजीनगरचे. ते डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसले, त्यांनी कपडे बिपडे सगळं यांना सांगितलं नाही ते पोलीस आहेत असं. आणि त्याच्यामध्ये यांना नंतर कळलं की त्या मुलीचा सासरा होता, तो पोलीस नाहीये, तो रिटायर्ड माणूस यांच्या बेडरूम मध्ये घुसला. त्यांनी कपाट चेक केले, इनरवेअर चेक केले त्यांच्या त्या माणसाने, कुठल्या अधिकाऱ्यांनी चेक केलं आम्हाला माहित नाही. यांना त्यांचे मोबाईल जप्त केले. मग ही जरा त्यांच्यावर खबरली की तुम्ही असं कसं माझ्या रूममध्ये घुसला दिवसा ठेवला, कोण आहे तुम्ही, काय चालू आहे तुमचं असं तसं. तेव्हा ते म्हटले की पोलिस तुला दाखवतो आणि ही अशी मिसिंग केस त्या संदर्भात आम्ही आलोय. मग ही म्हटली माझा काही केसशी संबंध नाही. मुद्दा असा होता की त्या मुलीने सांगितलं तिला मारून टाकेल किंवा आत्महत्या करेल. मग हिने असं की ठीक आहे माझा काही संबंध नाही, मी त्या मुलीला बघितलं नाही, तुम्ही जा. ज्या मुलीने माझ्याकडे तिला पाठवलं होतं श्वेता पाटील म्हणजे मी, तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी मला ट्रॅक केलेलं होतं. त्यांनी सांगितलं की तुझ्या मैत्रिणीला आम्ही ओळखतो वगैरे. ती म्हटली त्या श्वेता पाटीललाच माहित असेल, त्याच रूममध्ये मी सांगितलं श्वेता पाटीलला माहित असेल, तिला कॉन्टॅक्ट करा. आणि तिच्या घराचा ऍड्रेस पण माझ्या घराचा ऍड्रेस पण माहित होता, ती म्हटली बरोबर ऍड्रेस आहे, तुम्ही तिथे जा. एवढं सांगितल्यानंतर सर त्यांनी मला कॉल केला नाही. पण 20-25 मिनिटांनी परत हिला तर ते घेऊनच गेले सोबत. 20-25 मिनिटांनी परत यांच्या रूममध्ये आले आणि ही म्हणजे एक तर कमेंट करायला सुरुवात केली की तू शॉर्ट झाले, त्या चड्ड्या बिड्ड्या बदलावा आणि कपडे घाला व्यवस्थित. आणि महिला पोलीस होत्या त्या आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसल्याच्या आणि कपडे बदलत होत्या त्या. ते म्हटले तुम्ही बेडरूम मध्ये कसे घुसले, म्हणजे आम्ही महिला असतं बदल आमच्या समोर असं म्हणून त्यांना गाडीत टाकलं. गाडीत टाकल्यावर कोथरूड पोलीस स्टेशन घालणं नेलंय. मारायला सुरुवात केली हिला. तिने 5 मिनिटात सांगितलं की सर वन स्टॉप सखी सेंटरला ती होती असं मला श्वेताने सांगितलंय. तुम्ही एकच श्वेताला मला कॉल करू द्या, हे तुम्ही वन स्टॉप सखी सेंटरला कॉल करा, गव्हर्नमेंटच आहे. त्यांनी 5 मिनिटात तिने पुढचं सांगितलं सर तुम्ही सुरुवातीला, तरी त्यांनी ऐकलं नाही. तिला मारायला सुरुवात केली आणि नाव विचारायला सुरुवात केली. नाव विचारल्यानंतर तू कुठल्या जातीची आहेस, मग तुझी जात कुठली आहे, मग तू हिंदू महार आहेस का, मग ते महाराचे लोक असेच असतात, महार भांगाचे लोक असेच असतात तुमच्या, म्हणजे म्हणून तुम्ही असं वागता वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात केली. त्यांचे मोबाईल घेतले. त्यांचे मोबाईल घेतल्यानंतर तुमचा चौकशीचा भाग होता की नाही, तुम्ही काय करू शकत होते, तुमच्या माहितीची गोष्ट काढू शकत होते. तसं न करता तिच्या मोबाईलच्या पर्सनल चॅट सगळ्या पोलीस जे औरंगाबादहून पोलीस ऑफिसर आलेले होते, अमोल कांबळे, तिथल्या चॅटिंग त्यांनी सगळ्यांसमोर वाचलं. इथं व्हॉइस नोट वाचलं, हिचे फोटो बघितले आणि तिला असं मोबाईल दाखवून म्हटलंय सर मला असं दाखवून म्हटलं हे कुणाशी, हा काय मुद्दा होता ह्या सगळ्यातला.
आणि मुलांचे फोटो त्यांचे फोटो बघून तुम्ही अशी ऐश करता किंवा तर मग तू 50 मुलांसोबत तरी झोपली असशील. तुम्ही सगळ्याचं बोलणं सुरू होतं. तिला त्यांनी यांना तरी बसायला पुढची, तिला तर म्हटलं तुझी लायकी नाही बसायची, मुलीच राहशील पूर्ण वेळ. आणि तिचा दोष काय होता, तिने फक्त आयडेंटिटी कार्ड मागितलं होतं, त्यांनी इगोर घेतलं होतं. रूम मध्ये बसलं, तू अशी ती उत्तरं देत होती, तुम्ही आम्हाला मारू शकत नाही, तुम्ही असं कसं करता, असं उत्तरं तिने दिले. त्या प्रेमाबाईला तिचा राग आला, त्या सगळ्यांना तिचा राग आला. ती म्हटली तुझा असं ऍटिट्यूड आहे ना, तर या ऍटिट्यूड मध्ये एखाद्या दिवस तुझा खून होऊन येतो, मर्डर वगैरे ते करतील वगैरे, पण तुम्ही अशी आणि तू जगू शकणार नाही. हे पोलीस बोलतात तिथे. तुझं कॅरेक्टर इतकं लूज आहेत म्हटले की कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुला जातीवरून सतत जात विचारली गेली, 5-6 जात विचारली गेली, त्याच्यावर हसलं गेलं. या परिक्रमा मॅडमांनी त्याला 4:15 वाजता फोन केला होता. जेव्हा मला यांचे कॉल लागत नव्हते, मी खूप कॉल करत होते, तिने मला एक कॉल उचलला आणि तिच्यावर जसं बोलत होती तसं मला लक्षात आलं की काहीतरी चुकलंय. ती म्हटली मी बाहेर आहे, मारत होते आणि मला म्हणत होती की मी बाहेर आहे, मी सांगून मी असं आले बाहेर फिरायला, असं मला मेडिकल झालंय. मेडिकलची पण स्टोरी सांग ना श्वेता. मेडिकलची वेगळी स्टोरी. थांबा ना सर, ऐकून घ्या. थांबा रिपोर्ट आला का नाही एवढं उत्तर नाही, थांबा पण समजून घ्या जरा. मग हे सगळं झालं आणि मग मी परिक्रमाला फोन, मग माझ्या एका मित्राला, तो मित्र इथेच आहे, त्या तिच्या मोबाईलवर मग शेवटचा कॉल तिला गेलेला होता, म्हणून त्यांनी त्याला कॉल केला आणि त्याला सांगितलं की तुझ्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत म्हणजे पोलीस स्टेशनला असं नाही सांगितलं, ताब्यात आहेत, ती कोण पोरगी ती मिसिंग झाली, तिला आमच्या समोर उभं कर, नाही तर बघ तुझ्या मैत्रिणीचं काय होतं. मग हा म्हटलं तुम्ही काय बोलताय सर, मला कळलं. त्यांनी नाव सांगितलं त्यामध्ये, ते म्हटली मला हे प्रकार माहित नाही, पण श्वेता माझ्यासोबत आहे, तिला माहिती ती अशी बोला. मी त्या सरांना म्हटलं सर हो मला ती मुलगी माहिती, ती नवी भेटले, त्या मुलीचा संबंध नाहीये, ती मनस्ताप सखी सेंटरला आहे, असं एवढं तरी मला माहितीये, तर तुम्ही त्यांना सोडा, तुम्ही कुठे घेऊन. मग त्यांनी सांगितलं नाही कुठे, पोलीस स्टेशनला हे पण सांगितलं नाही, कोथरूडच्या पोलीस स्टेशनला का कुठे काहीच सांगितलं नाही. मग मी परिक्रमाला फोन केला, परिक्रमाला त्या सरांचा त्या PSI माझा नंबर दिला आणि परिक्रमाने 4:15 वाजता त्यांना सांगितलं, स्वतः बोलणं करून दिलं त्या बस स्टॉप सखी सेंटरच्या मॅडमांचं की तुमची जी मुलगी मिसिंग आहे ती आमच्या सेंटरला आहे, तुम्हाला जबाब घ्यायचा तर तुम्ही इथे या आणि जबाब घेऊन जा. 4:15 वाजता हे सांगितलंय, जबाब घ्यायला 10:30 वाजता गेलेत आणि त्याच्यानंतर पण 8 वाजेपर्यंत या तिघांना तिथे बसवलंय, काहीच कारण नसताना ते बसवलं पोलीस स्टेशनला. ते 8 वाजता ना घरी सोडलं त्यांच्या आणि हिला आणि धानुरीला सोडतो असं म्हणून घेऊन गेले. परत सेम स्टोरी रिपीट झाली, जसं यांचे फोन लागत नव्हते उचलत नव्हते तसं हिचा फोन 1-1.5 तास ती उचलतच नाहीये. मग कधीतरी मी मध्ये फोन उचलला चुकून की द्या मला बोलायचं म्हणून, माझी बहिणीची ते लहान ती करत होती तिला कंटिन्यू फोन की ती कुठे म्हणून, तिने फोन उचलला आणि ती म्हटली की मी पोलिसांसोबतच आहे, मला फिरवतात कुठे नेतात मला माहित नाही. मग आम्ही थोडंसं डोकं लावलं की शेवटी पोलीस येतील कुठे, मनस्ताप सखी सेंटरला. मी माझ्या मित्राने ते अनुभव केलं मनस्ताप सखी सेंटरला. त्या मुलीची त्यांनी काहीतरी ती मिसिंग मुलगी आहे तिचं काहीतरी घेतलं स्टेटमेंट 10:30 वगैरे, 11:30 पावणे-12 वन स्टॉप सखी सेंटरच्या बाहेरला सोडून दिले. बरं माझे मित्र गेले नसते, आम्ही डोकं लावलं नसतं तर यांनी काय केलं असतं, सकाळी 11 वाजता हिला पाणी दिलं नाहीये, उभं केलंय तिला, ती पाण्यासाठी तरसली. तर ही सगळी केस आहे सर. याच्यानंतर आम्ही या घरी यांनी आम्हाला सगळं सांगितलं, रात्री 11:30 परवा रात्री बोलवलं होतं, परवा संध्याकाळी बरोबर दुपारी किती वाजता घेऊन गेलो, 11:15 वाजता नेलंय सर तिला, सकाळी 11:15 वाजता नेलंय आणि रात्री 12:15 वाजता सोडलंय आणि त्यांना दुपारी 8 वाजता आणि मग रात्री सोडलं 8 वाजता. मग आम्ही कंप्लेंट करायला गेलो की हे खूपच चुकीचं घडलंय आणि असं म्हणून आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो. किती वाजता गेलो 11:30 वगैरे आपण गेलो होतो ना ग, रात्री 11:30 आपण गेलो. आम्ही गेलो, ते म्हटलं नाही असं काही होणार नाही वगैरे वगैरे. आम्ही म्हटलं आम्ही जाणार नाही, इथं 4-5 जण आहोत, आम्हाला पोचपावती द्या. आम्ही 3:30-4 घरी आलो सर, रात्री 3:30 वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं उद्या या, उद्या सिनियर झेरॉक्स मशीन चालू नव्हती त्यांची, चालू नाही आमची, तुम्हाला पोचपावती बेसच जा कुठे तरी नाही मेडिकल MCL रिपोर्ट. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे विचार करा, ज्या पोरीवर हे सगळं ट्रॉमा झालाय तिला रात्री 3 वाजता म्हणत जा तू घेऊन येऊन रात्री 3 ला आमच्यासोबत मुलं होते, फक्त 3 मुलीच असतो आम्ही, तर काय केलं असतं, होते मित्र म्हणून झालं ना. 3:30 वाजता कंप्लेंट नोंदवली गेली. हे सगळं झाल्यानंतर म्हटले उद्या सकाळी या, आपण हे बाहेरचं बघू, सिनियर असतील त्यांच्याशी बोला. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो. आम्ही बराच वेळ एक पोलीस ऑफिसर त्यांच्याशी बोललो. ते आम्हाला सिनियर ऑफिसर जे आहेत देशमाने त्यांच्याकडे घेऊन गेले. देशमानेंना आम्ही एवढं सांगत होतो की आम्हाला तिचं 2 तारीख मेडिकल तिचं करायचं आहे, तर आम्हाला मेडिकलची यादी द्या, जे असतं MCL ते द्या, आम्ही तिथं मेडिकल करून आणतो. त्यांनी 2-1 तास त्यांच्या तिथे असतील, त्यांना माहित पण असेल. 2-1 तास आम्ही त्यांच्या बसलो. 2-1 तास त्यांच्या रूम मध्ये बसलोय. ते म्हणत होते नाहीच होऊ शकत FIR, आणि FIR सुद्धा आमचा FIRचा मुद्दा पण मेडिकलचा मुद्दा होता. मेडिकल होऊच शकत नाही, मेडिकलची गरज नाही, मेडिकल होऊच शकत नाही, मेडिकलची गरज नाही. सातत्याने मी सांगत होते की गरज नाही, हे नंतर बघितलं जाईल, तिला मारण्याचं मेडिकल करू द्या. नाहीच त्यांनी ऐकलं. मग आमचे
वंचित बहुजन आघाडीचेच काही पदाधिकारी आमच्या सोबत होते. त्यांच्यापैकी एका सरांनी, हे सरच होते, सर माझ्याशी फोनवर बोलले. आम्ही मेडिकल करायला ससूनला गेलो. ससूनला आम्ही आमचं प्रायव्हेट केलं मेडिकल केलं. यांनी मेडिकलला ससूनमध्येच झालं. रात्री दिलंय. आता मला माहित नाही, आम्हाला त्याची काही प्रोसेस माहिती नव्हती. त्यांना आम्ही सांगितलं मेडिकल करून, ते मेडिकल कसं झालं ते पण आम्हाला कळलेलं नाहीये. आज 8:30 वाजता आम्ही घरी आलोय. आता त्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट आहे. काल आमची कुणाचीच ताकद नव्हती. 2 दिवस त्या पोरी झोपलेल्या नाहीये तिथपर्यंत घरून. आमची कुणाचीच ताकद नव्हती. कमिशनर ऑफिस आम्हाला सांगितलं होतं, कोथरूडचे पोलीस आमच्या काही दादाच घेत नव्हते. ते म्हटले होते बघू शनिवारी, पुढच्या शनिवारपर्यंत आम्ही बघू आणि मग करतो जे करायचं ते वगैरे वगैरे. 8 दिवस थांबणं आम्हाला ते असं वाटतं की 8 दिवस थांबून म्हणजे काहीच झालं, काहीतरी करायचं काय, तुम्ही साधं मेडिकल करू देत नाही. म्हणून आम्ही आज इथे आलो कमिशनर ऑफिसला.